पिंपरी चिंचवड महापालिकेत आज एक धक्कादायक आणि तितकाच चिंताजनक प्रकार समोर आला आहे। मोकाट श्वानांच्या तक्रारीवरून थेट महापालिका भवनातच राडा आणि हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। पिंपरीतील चिंचवड परिसरातील एम्पायर इस्टेट हाऊसिंग सोसायटी येथे गेल्या काही दिवसात मोकाट श्वानांनी 4 ते 5 नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी थेट महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महापौरांनी नागरिकांची बाजू ऐकून घेतली। श्वानांच्या वाढत्या त्रासाबाबत त्यांनी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले। विशेष म्हणजे या भेटी दरम्यान काही प्राणीप्रेमी नागरिक देखील उपस्थित होते। मात्र महापौरांच्या दलनातून बाहेर पडताच वातावरण तापले। तिसऱ्या मजल्याच्या परिसरात तक्रारदार आणि प्राणीप्रेमींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला। हा वाद इतका वाढला की तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचला। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत दोन्ही गट आमने सामने आले आणि महापालिका भवनातच गोंधळ उडाला। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेतली आणि संबंधितांना शांत करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला। दरम्यान शहरात मोकाट श्वानांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। वारंवार घडणाऱ्या चाव्यांच्या घटनांमुळे बालक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या मुद्द्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यापूर्वी जोरदार चर्चा झाली होती। तरीही श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी वाढताना दिसत आहे। आता या घटनेनंतर महापालिका प्रशासन कोणती ठोस पावले उचलणार आणि शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न नेमका कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।